नमस्कार. जनादेश 2019 या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो. देशभरात उन्हाचा तडाखा वाढला असून त्याची पर्वा न करता भर उन्हात सर्व पक्षांचा प्रचार सुरू आहे. आज सायंकाळी 5 वाजता पहिल्या टप्प्यातल्या 91 मतदारसंघातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या सभांमधूनही भर उन्हात लोक गर्दी करताना पाहायला दिसत होते. या तापलेल्या वातावरणातील आजच्या ठळक राजकीय घडामोडी आपण पाहूयात. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रचार थंडावला. 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 91 मतदारसंघात येत्या 11 एप्रिलला मतदान होणार. उत्तराखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, महाराष्ट्रासह अंदमान निकोबार, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया शांततेत आणि निपक्षपातीपणे होण्यासाठी निवडणूक आयोगानं केली जय्यत तयारी. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या 7 मतदारसंघात 11 एप्रिलला मतदान. या 7 मतदारसंघातून 116 उमेदवार निवडणूक रिंगणात. नवमतदारांनी वीर जवानांचं बलिदान, गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन मतदान करावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज लातूरमधल्या औसा इथल्या महायुतीच्या प्रचार सभेत आवाहन. संकल्पित भारत, सशक्त भारत बनाने का संकल्प हमने देश के सामने रखा है. साथियों, राष्ट्रवाद हमारी प्रेरणा है, अंत्योदय हमारा दर्शन है और सुशासन ये हमारा मंत्र है. मराठवाड्याला दुष्काळाच्या संकटातून सोडवणं तसंच जिल्हा स्तरावर प्रत्येक विमा कंपनीचं कार्यालय स्थापन करण्याबाबत नियोजन करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी. तर काँग्रेसच्या फसव्या घोषणांपासून सावध राहण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लातूरमधल्या सभेत आवाहन. भाजपाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्याही आज विविध ठिकाणी प्रचारसभा. काँग्रेसनंही प्रचाराला वेग दिला असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बिहार आणि आसाममध्ये आज प्रचारसभा. 5 करोड़ परिवारों के बैंक अकाउंट में 5 साल के अंदर हर परिवार के बैंक अकाउंट में कांग्रेस पार्टी 3,60,000 रुपए डाल देगी. आपकी आमदनी 12,000 रुपए प्रति महीना से कम है, कांग्रेस पार्टी आपके बैंक अकाउंट में सीधा पैसा डालेगी. फर्क नहीं पड़ता कौन से प्रदेश के हो, कौन सी भाषा बोलते हो, स्त्री हो पुरुष हो, क्या धर्म है क्या जात है, कोई फर्क नहीं पड़ता. अगर आप हिंदुस्तानी हो 3,60,000 रुपए अंदर. काँग्रेस आणि भाजपा हे दोघेही एकाच नाण्याच्या 2 बाजू. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नांदेडमधल्या भोकर इथं घेतलेल्या प्रचार सभेत टीका. सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा निर्णय. मात्र सोलापुरात या पक्षाचा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची उद्या छाननी. तर 12 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. धुळ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांनी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातले शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर धुळ्यात भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी आज भरला उमेदवारी अर्ज. पालघर लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांचं नाव अखेरच्या दिवशी जाहीर. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन विकास आघाडीनं शक्तीप्रदर्शन करत काढली मोठी रॅली. बळीराम जाधव यांचाही उमेदवारी अर्ज दाखल. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांनी तर मुंबई पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांचीही उमेदवारी दाखल.
भाजपाचे भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषदेचे सभापती सुरेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश टावरे यांचीही उमेदवारी दाखल. राज्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीनं विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन. आणि मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं कोल्हापूर शहरातल्या महात्मा गांधी मैदानावर देश का महात्योहार अशा आशयाची साकारली मोठी रांगोळी. कापसाची मोठी बाजारपेठ आणि प्रक्रिया केंद्र म्हणून अकोल्याची ओळख आहे. इथलं राजकारण देखील अधूनमधून वेगळ्या लोकांना संधी देत असतं. यावेळी इथं तिरंगी लढत होत आहे. पाहूयात या मतदारसंघाचा आढावा. मोठा कापूस उत्पादक जिल्हा, कापूस व्यापाराचं केंद्र, विदर्भातली कृषी पंढरी अशी अकोला जिल्ह्याची ओळख आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त असलेला भाग अशी ही अकोला जिल्ह्याची ओळख आहे. संपूर्ण देशाला बियाण्यांचा पुरवठा करणारी महाबीज अकोल्यातच आहे. त्याचबरोबर शिक्षणाच्या विविध सुविधाही अकोला शहरात असल्यानं हा लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. काटेपूर्णा, पूर्णा, शहानूर असे जलसिंचनाचे लहान मोठे प्रकल्प या मतदारसंघात आहेत. अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर, बाळाकोट, अकोट आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. महत्त्वाचं व्यापारी केंद्र असूनही दळणवळणाच्या सुविधांचा अपुरा विकास ही मतदारसंघातली प्रमुख समस्या आहे. अकोल्यात विमानतळ असूनही उद्योजकांची आणि उद्योगांची अकोल्याकडे पाठच आहे. अकोला विमानतळ देशातल्या प्रमुख विमानतळांशी जोडलेलं नाही. त्यामुळे रोजगाराचा अभाव आणि युवकांच्या स्थलांतराची समस्या आहे. अकोला शहरात वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी उड्डाणपुलाची सोय नाही. पोलीस आयुक्तालय स्थापण्याची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. दुष्काळ, पाणी टंचाई या समस्याही तीव्र आहेत. कृषी प्रक्रिया उद्योग नाहीत तर तेल आणि डाळींच्या मिल अडचणीत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अकोल्याची ओळख होती. 1989 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात होता. मात्र 1989 मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत पांडुरंग फुंडकर यांनी पहिल्यांदा या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. या मतदारसंघातून ते सलग 3 वेळा लोकसभेवर निवडून गेले. 1998 मध्ये भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांनी फुंडकरांना पराभूत केल्यावर सलग 2 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र 2004 मध्ये भाजपाच्या संजय धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून हा मतदारसंघ पुन्हा आपल्या पक्षाला मिळवून दिल्यावर अद्याप त्यावरचा ताबा सोडला नाही. सलग 3 वेळा निवडून येण्याची कामगिरी केल्यावर धोत्रे चौथ्यांदा भाजपाकडून रिंगणात उतरले आहेत. प्रकाश आंबेडकर यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून काँग्रेसचे हिदायत पटेल रिंगणात असल्यानं ही लढत तिरंगी होणार आहे. अकोल्यातून भाजपनं संजय धोत्रे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं हिदायत पटेल यांना मैदानात उतरवलं आहे. या लढाईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उतरलेले प्रकाश आंबेडकर यांनी ही लढत तिरंगी केली आहे. याचे दावे प्रतिदावे आपण ऐकूयात. आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती आणि जे काम केलं त्या मुद्द्यावरती, जे काही कामं झाले मागच्या 3-4 वर्षात हे सरकार आल्यानंतर, तर गेल्या जवळपास 20-25 वर्षात कामं झालेली तेवढे सर्वच विकासाचे कामं झाले. अनेक जनकल्याणकारी योजना आल्या, त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली. आणि त्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं. मोदी सरकारने जी आश्वासनं दिली होती, मग ते बेकारीचं असो, शेतकऱ्यांच्या समस्याचं असो, किंवा कर्ज नोटबंदी असो, कर्जमाफी असो, शेतीमालाचे भाव असो, हे संपूर्ण अनेक मुद्दे असे आहेत की जे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने आश्वासन देऊन एकही मुद्दा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केलेली नाही. ती झळ अकोला जिल्ह्याला सुद्धा पोहोचलेली आहे. आमची लढाई ही काँग्रेस एनसीपी बरोबर नाही, तर आमची ही लढाई त्या ठिकाणी सेना बीजेपी बरोबर आहे. आणि 23 तारखेला काउंटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याचं आम्ही जे म्हणतोय ते खरं होईल अशी परिस्थिती आहे.
अत्यंत वंचित बहुजन आघाडीची चांगली आहे. निकाल हे आश्चर्यकारक राहतील एवढं फक्त मी सांगतो. अकोल्यामधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आता आपण जाणून घेऊयात. आत्ता जे अस्तित्वात आलेलं सरकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि महिला उद्योजकतामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. परंतु आपल्याला काही ठिकाणी असं अनुभवायला मिळतं, आजही आपल्याला काम करताना कुठेतरी महिलांना डावललं जातं. राजकारण असू द्या, बँका असू द्या, बाकीचे क्षेत्र असू द्या, कुटुंब असू द्या, की आपण कुठेही बघितलं तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्यांच्यामधल्या काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या प्रकर्षानं त्यांना प्राधान्य दिला जात नाही, त्यांना सेकंडरी स्थान दिलं जातं. कोरडवाहू शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त योजना करा जे अल्प उधारक आहेत, कारण तेच लोक जास्त आत्महत्या करून राहिले शेतकरी आणि आर्थिक विवंचनेत आहेत. कारण शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी हा निसर्गावर अवलंबून असते आणि फार मोठा जुगार खेळते. शेतीत उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणानं होत नाही, तर शासनाने ही योजना अल्प उधारक कोरडवाहू शेतकरी यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचल्या तर आत्महत्येचं प्रमाण कमी होईल, त्याचा विकास होईल, देश सुजलाम सुफलाम होईल. आमच्या गावात पाण्याची अडचण आहे. फक्त आमची एवढी हात जोडून विनंती आहे की बा आमच्या गावात नळ आले पाहिजेत. पाण्याची लय दुष्काळ आहे की निरा लोक लढतात त्या पाण्यासाठी. अशी आमची अपेक्षा आहे की पाणी आलं पाहिजे आमच्या गावात. एवढीच माझी मागणी आहे. अकोल्यामधले जे नागरिक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया, उमेदवारांचं काय म्हणणं आहे, अकोल्याची एकूण राजकीय परिस्थिती कशी आहे त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अकोल्याहून विशाल भोरे जोडले गेलेत. विशाल, यावेळेला अकोल्याकडे सर्वांचं लक्ष यासाठी लागलं आहे कारण का इकडे तिरंगी लढत होणार आहे. महाआघाडी आहेच, युती आहेच, पण त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कशा प्रकारची सध्याची स्थिती अकोल्याची आहे? मुळात भारिप बहुजन महासंघ हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन्ही मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे 2014चा हा पुन्हा एकदा तोच टप्पा म्हणता येईल. प्रकाश आंबेडकर आल्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा ही लढत तिरंगी होत आहे. 3दा खासदार झालेले संजय धोत्रे यांना पुन्हा चौथ्यांदा विश्वास ठेवून भाजप आणि शिवसेना युतीच्या वतीने पुन्हा एकदा तिकीट मिळाले. सोबतच हिदायत पटेल हे काँग्रेसकडून आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे 99 मध्ये या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. पुन्हा एकदा ते या निवडणुकीत आल्यामुळे ही निवडणूक तिरंगी झालेली आहे आणि सामाजिक ध्रुवीकरणाच्या मुळे एक वंचित बहुजन आघाडीचा जो ग्रामीण भागात एक पायंडा आहे किंवा ग्रामीण भागातून जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीवर त्यांची सत्ता आहे, त्यामुळे हा फॅक्टर किंवा वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचे एकूणच मताधिक्य किंवा त्यांचा मतदारांमध्ये असणारा विश्वास पाहता हे लढत फार महत्वाची आणि राज्याचं लक्ष लागणारी झालेली आहे. शिशिर, अगदी असं असताना बघितलं आपण काँग्रेस कडून जे आहे यावेळेला पुन्हा आपण बघतोय की ज्या प्रकारे उमेदवारी मिळालेली आहे हिदायत पटेल यांना, कशा प्रकारची त्यांची पकड सध्याच्या घडीला अकोल्यात दिसते. कारण ज्याप्रकारे आपण सांगितलं की ग्रामीण भाग जो आहे तो कुठे ना कुठे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आहे. असं असताना त्यांच्यासमोर भाजपचे देखील उमेदवार आहेत जे काफी स्ट्रॉंग दिसतात त्यावेळेला. अशा परिस्थितीमध्ये हिदायत पटेल यांना जी उमेदवारी मिळाली आहे कितपत पकड त्यांची अकोल्यामध्ये दिसते आपल्याला? मुळात ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले हिदायत पटेल हे सहकार गटातील एक विश्वासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते ग्रामीण भागात असतील, शहरी भागात असेल, काँग्रेसच्या माध्यमातून कार्य करीत आहेत आणि एक स्वच्छ चरित्र किंवा स्वच्छ चेहरा असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काही दिवस डॉक्टर अभय पाटील जे शल्य चिकित्सक आहेत आणि मराठा मोर्चाच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी नेतृत्व त्यांचं पुढे येत होतं, त्यांना तिकीट जाहीर करण्यात येईल अशी कुठेतरी कुणकुण लागलेली होती. परंतु शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा हिदायत पटेल यांना उमेदवारी मिळाली आणि हिदायत पटेल यांचा एकूणच आतापर्यंतचा काळ पाहता सहकार गटात त्यांचं असणारं एक नेतृत्व गुण असेल किंवा त्यांचं महत्व असेल, त्यामुळेच पुन्हा एकदा त्यांच्यावर त्या काँग्रेस पक्षाने विश्वास दर्शवला असं या माध्यमातून लोकांमध्ये किंवा माध्यमांमध्ये चित्र. विशाल, राजकारणाव्यतिरिक्त अकोल्यातल्या प्रमुख समस्या कुठल्या आहेत? कुठले निवडणुकीचे मुद्दे यावेळेला समोर आलेले आहेत? राजकारणाव्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे इथे जलसिंचनाची समस्या आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थान असणाऱ्या बुलढाण्याला ऐतिहासिक ओळख आहे. शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्यामुळे याला धार्मिक ओळखही लाभली आहे. पाहूयात या मतदारसंघाचा आढावा. शेगावचं गजानन महाराजांचं समाधीस्थळ, संत चोखामेळा यांचं जन्मस्थळ, हिंदू मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान असलेला अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबांचा दर्गा अशी धार्मिक महत्वाची ठिकाणं असलेला बुलडाणा लोकसभा मतदारसंघ आहे.
त्याचबरोबर राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेलं सिंदखेड राजा याच मतदारसंघात असल्यानं त्याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. जगप्रसिद्ध लोणारचं खाऱ्या पाण्याचं सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हा मतदारसंघ ओळखला जात असला तरी राज्यातल्या मागास जिल्ह्यांपैकी एक अशी देखील बुलढाण्याची ओळख आहे. बुलढाणा जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीचा हव्या त्या प्रमाणावर विकास झालेला नसल्यानं बेरोजगारांच्या संख्येत वाढ होऊन रोजगाराच्या शोधात युवकांचं मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यासारख्या महानगरात स्थलांतर सुरू आहे. जालना खामगाव या रेल्वे मार्गाची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय योजनांचा अनुशेष, जिल्ह्यात सातत्यानं पडणारा दुष्काळ, सिंचनाचा अनुशेष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि जिल्ह्याचं घटलेलं दरडोई उत्पन्न अशा कारणांमुळे बुलढाणा जिल्ह्यावर मागासलेपणाचा शिक्का बसला आहे. गेल्या काही वर्षात बुलढाणा जिल्ह्यात रस्ते विकासाची कामं मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. लोणार, अजिंठा या 2 जागतिक पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र लोणार सरोवराचा पर्यटनाच्या दृष्टीनं पुरेसा विकास झाला नसल्याचं चित्र आहे. त्याचप्रकारे राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेलं सिंदखेड राजा आणि राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्याचा विकास शेगाव विकास आराखड्याच्या धर्तीवर व्हावा अशी जिल्ह्यातल्या नागरिकांची अपेक्षा आहे. शिवाय जळगाव, जामोद, संग्रामपूर या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यांमध्ये आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या आदिवासी पाड्यांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर या बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि जळगावातल्या खामगाव, जळगाव, जामोद या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये बुलढाणा, चिखली या 2 विधानसभा काँग्रेसकडे, सिंदखेड राजा, मेहकर या 2 विधानसभा शिवसेनेकडे तर खामगाव, जळगाव, जामोद या 2 विधानसभा भाजपाकडे आहेत. मात्र एकही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना या निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाली आहे. खरं तर हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 1999 पासून शिवसेनेनं या मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. 2009 पासून सलग 2 लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या प्रतापराव जाधव यांनाच शिवसेनेनं महायुतीची उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यात यावेळी देखील समोरासमोर लढत आहे. पाहुयात हे उमेदवार काय म्हणतात. जिल्ह्यातील सर्व राज्यमार्ग अपग्रेड करून त्यांना नॅशनल हायवेमध्ये घेतलं आणि त्या रस्त्यांकरिता 5,000 कोटी रुपयाचा निधी माननीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यासाठी आणला आणि आज त्या 15ही रस्त्याची कामं अतिशय वेगानं त्या ठिकाणी सुरू आहेत. एवढंच नाही तर जिल्ह्याच्या विकासासाठी नागपूर मुंबई जो समृद्धी महामार्ग होत आहे तोही आमच्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी जात असल्यामुळं त्यामुळं सुद्धा भविष्य काळामध्ये जिल्ह्याच्या मध्ये उद्योगधंदे येण्याला त्याची चालना मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षापासून विकासाच्या कामाची प्रगती ही पाहिजे तेवढ्या प्रमाणावर झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं केंद्राच्या माध्यमातून या राज्यामध्ये आणि विशेषतः माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या जे काही अनेक प्रकारच्या योजना लागू होतात किंवा योजनांची अंमलबजावणी होते ती पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाली नसल्यामुळं केंद्र शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते असेल आणि विशेषतः इरिगेशन आणि शेतकऱ्याच्या संदर्भातल्या योजना प्रामुख्यानं मी राबवण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये करणार आहे. उमेदवारानंतर बुलढाण्यामधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आता आपण जाणून घेऊयात. मागील म्हणजे सध्याच्या सरकारची कामगिरी तशी पाहिली तर समाधानकारक आहे. ज्यामध्ये रस्त्याचा प्रश्न हा देशांतर्गत रस्ता एकदम चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये तसे देशामध्ये समृद्धी महामार्ग असो चाहे अजून कोणते असो हा एक चांगला कार्यक्रम सरकारने राबवलेला आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक जर धोरण ठरवलं तरी सरकारचे धोरण आता सध्या चालू घडीमध्ये त्यांनी हे चांगल्या प्रकारे आखलेले आहेत. परंतु
कर्जमुक्ती हा असा एक प्रश्न आहे की जो शासनाचा किंवा केंद्र सरकारचा हा फसलेला आहे. कारण शेवटच्या घटकापर्यंत कर्जमुक्ती ही व्हायला पाहिजे होती, ती तशा प्रकारे झालेली नाही आहे. एक युवक या नात्याने सांगतो आहोत की या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाने ज्या विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी ज्या जाहिराती निघालेल्या आहे त्या समाधानकारक आहे. त्यामध्ये MPSC, UPSC अशा असंख्य जाहिराती निघालेल्या आहे आणि ग्रामीण भागातील युवकाला नोकरीपर्यंत पोहोचण्याचा एक सुवर्ण संधी या शासनाच्या काळामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्वसामान्यांची हीच इच्छा होती की त्यांनी खरोखर एम्प्लॉयमेंट पैदा करावा किंवा निर्माण करावा आणि सुशिक्षित बेरोजगारांना कामाला लावावा. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या त्यांनी योजना राबवलेल्या आहेत, महिलांसाठी म्हणा किंवा लहान मुलींसाठी म्हणा. तर याचबरोबर जनादेश 2019चा हा भाग इथंच संपला. पुन्हा भेटूयात काही नवीन राजकीय घडामोडींसोबत. त्यासोबतच राज्यातल्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 7 मतदारसंघांच्या मतदानाच्या तयारीबाबत आणि तिथल्या वैशिष्ट्याबाबत आपण आढावा घेणार आहोत. जनादेश या कार्यक्रमाचे सर्व भाग आपण YouTube आणि ट्विटरही पाहू शकता. तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी 7:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.